महाराष्ट्रातील विविध जातींसाठी त्यांच्या गरजा मग त्या व्यवसाय करण्यासाठीच्या असो व भांडवलाच्या असो की उद्योगधंदे सुरू करण्यासाठी असो, आर्थिकदृष्ट्या गरीब व होतकरू व्यक्तींच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी त्यांना स्वतःच्या पायावरती उभे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यात माळी समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज, आदिवासी समाज, मातंग समाज यांच्यासाठी महामंडळांची स्थापना केलेली आहे. त्यातच मातंग समाजासाठी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ 11 जुलै 1985 ला 1956च्या ऍक्ट खाली स्थापन करण्यात आले. या महामंडळात सन 2019 पासून आतापर्यंत कोणताही अध्यक्ष नियुक्त केलेला नाही. म्हणून 40 लाख मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्याने अनेक मातंग समाजातील लोकांना या महामंडळाचा लाभ घेता येत नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मनोहर दोडके यांनी सामाजिक न्याय खात्याची ही जबाबदारी असल्याने व संबंधित महामंडळे हे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असल्याने त्या खात्यांचे मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले कारणाने त्यांना या महामंडळावरती कुठलाही अध्यक्ष 2019 पासून तर आतापर्यंत दिला नसल्या कारणाने मातंग समाजाची अवहेलना होत असून त्यांना आर्थिक वंचनेचा सामना करावा लागत आहे. म्हणून मनोहर दोडके यांनी माननीय मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथजी शिंदे यांना नोटीस पाठवली असून त्यावरती कार्यवाही न केल्यास लवकरच डॉक्टर दोडके हे उच्च न्यायालयामध्ये संबंधित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जनहित याचिका दाखल करणार असल्याचे आपल्या जागर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे. पाहूयात सविस्तर माहिती. आपल्या महाराष्ट्रामध्ये कंपनी अधिनियम 1956 या कायद्याअंतर्गत 11 जुलै 1985 साली मातंग समाजाच्या कल्याणाकरता की जो आपल्या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्या कुटुंबियातला एक खूप महत्त्वाचा घटक आहे, त्याच्या कल्याणाकरता श्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होत नसल्याने माझे पक्षकार श्री डॉक्टर मनोजराव दोडके यांना त्या गोष्टीची खंत वाटली आणि त्यास्तव त्यांनी त्या समाजाच्या कल्याणाची जबाबदारीचा खारीचा वाटा उचलावा याकरिता माझ्यापुढे तो विषय मांडला आणि त्याचा परिणामस्वरूप आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांना एक नोटीस पाठवली आणि मातंग बांधवांच्या कल्याणाकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही ज्या प्रकारे नोटीस पाठवली आहे त्याचा प्रतिसाद जर आम्हाला योग्यपणे मिळत नसेल तर आमचे पक्षकार डॉक्टर मनोजराव दोडके माननीय मंत्र्यांवरती किंवा संबंधित अधिकाऱ्यांवरती येत्या कालावधीमध्ये माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याकडेही गंभीरपणे लक्ष देतील. जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लवजी. मी डॉक्टर मनोहर दोडके गेली 20 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करतो आहे. त्याचबरोबर बहुजन विकास श्रमिक संघटना म्हणून माझी एक सामाजिक संघटना आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा मी महाराष्ट्रभर विविध प्रकारचे उपक्रम करत आहे. आज खरोखर एक दुर्दैव आहे की फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे, आपला जो पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती जर मला संघटनेच्या माध्यमातून याचिका जर दाखल करावा लागत असेल तर खरोखर हे माझ्या महाराष्ट्राचं दुर्दैव मला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा 40 लाखाच्या वर आहे आणि ह्या मातंग समाजासाठी शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केलेली आहे. आणि या निर्मितीचा उद्देश एक होता की मातंग समाजातील जे गरीब, दुबळे आणि आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत तर अशा लोकांना उभं करण्यासाठी हा शासनाचा उपक्रम आहे. आणि आपण जर विचार केला तर 2019 पासून या महामंडळावरती अध्यक्ष म्हणून कुणाचीही नियुक्ती नाही. त्याच्यामुळं संबंध महाराष्ट्रामध्ये जे मातंग बांधव आहेत तर या मातंग बांधवांना
जी या महामंडळाच्या रूपाने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपक्रमातून सुविधा मिळत आहे किंवा ह्या उपक्रमाच्या याच्यातनं त्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी जी काही गरज पूर्ण होते ती थांबलेली दिसते. आणि म्हणून हा सगळा विचार करून मी एक सामाजिक कार्यकर्ता, मातंग समाजातील एक घटक म्हणून मी या मंडळासाठी एक नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून माननीय मंत्रालय या ठिकाणी फाईल सबमिट झाल्यात, सर्व जे सन्माननीय सचिव साहेब आहेत त्यांच्या सह्या झाल्यात. त्यानंतर जे आपले महामहिम राज्यपाल साहेब आहेत तर त्यांच्याकडनंही जे मुख्य सचिव होते त्यावेळेचे तत्कालीन मनोज सौनिक साहेब त्यांनाही मेल गेलेत. आणि इतकं सगळं होऊनसुद्धा आत्तापर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांची मला कुठल्याही प्रकारे वेळ मिळाली नाही. कुठेही माननीय मुख्यमंत्री साहेब मला भेटले नाही. भेटण्यासाठी 6 महिने लोटलेत. आता माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मी जनसामान्यांचा मुख्यमंत्री आहेत, परंतु माझ्यासारखा एक 20 वर्ष सामाजिक कार्य करणारा व्यक्तीला, एक संघटनेच्या व्यक्तीला जर माननीय मुख्यमंत्री साहेब भेटत नाही तर सामान्य जनतेला भेटत आहेत का, हा माझ्यापुढे राहिलेला एक प्रश्न आहे. आणि म्हणून मी त्यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. वेळोवेळी मी त्यांचे जे काही वेगवेगळे सेक्रेटरी PS आहेत त्यांना भेटलो, परंतु कोणीही मला दाद दिली नाही. आणि शेवट नाइलाजास्तव मला माननीय मुख्यमंत्र्यांना आमच्या संघटनेच्या वकिलांमार्फत नोटीस पाठवावी लागली. खरोखर हे आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि लवकरच आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांवर माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करत आहोत. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड, सिन्नर.